जय शिवराय मित्रांनो. आज आहे शनिवार. आज आपण चाललो आहे कोरीगड किल्ल्याला. कोरीगड हा एक अतिशय सुंदर किल्ला आहे आणि उल्लेखनीय असा किल्ला आहे. आज आपल्यासोबत काही खास मित्रमंडळी मुंबईवरून थेट ट्रेकसाठी आलेले आहेत. चला तर ट्रेकला सुरुवात करूया. ट्रेक करताना मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देतो. कोरीगड हा किल्ला पुण्यावरून 70 किलोमीटरच्या अंतरावर असून इथे पोहोचण्यासाठी सुमारे 2 तास लागतात आणि लोणावळ्यापासून फक्त 45 मिनिटाच्या अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ल्याला पोहोचण्यासाठी तुम्हाला पेठ शहापूर या गावाजवळ यावे लागेल आणि तिथे पार्किंगची पण सुरक्षित अशी व्यवस्था आहे. तिथे 50 रुपये देऊन तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि किल्ल्याच्या ट्रेकला सुरुवात करू शकता. कोरीगडच्या पायथ्याशी 2 रस्ते लागतात. त्यातील अत्यंत सोपा आणि सोयीस्कर रस्ता हा डावीकडचा आहे. या किल्ल्याच्या ट्रेकच्या सुरुवातीला आपण थोडे कन्फ्यूज होऊ शकता की रस्ता कसा निवडायचा. तर तिथले स्थानिक लोकांनी तिथे छोटे छोटे शेड उभारलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जावे, त्यांना मदत मागावी, ते आपल्याला योग्य ती दिशा दाखवतील. तर डावीकडील हा एक सोपा रस्ता आहे, जेणेकरून आपण एक 25 मिनिटं चालत गेल्यानंतर आपल्याला लगेच गडाच्या पायऱ्या लागतील. 25 मिनिटं झालेले आहेत आणि गडाच्या पायऱ्या समोर आहेत. इथून ह्या पायऱ्या आता आपल्याला चढायच्या आहेत. सुमारे 30 मिनिटं सलग चालल्यानंतर आपण गडाच्या पायथ्याशी, गडाच्या मेन गेट जो गणेश दरवाजा आहे, आपण तिथे पोहोचू. समोर जो दिसतोय तो आहे गणेश दरवाजा. हा मुख्य दरवाजा असून इथून पुढे काही अंतरावर फार कमी अशा पायऱ्या आहेत आणि आपल्याला लगेच त्या पायऱ्या चढल्यानंतर एक थंड अशी हवा जाणवते. इथे पुढे थोड्या अंतरावर लगेच आपण मंदिर आणि आपण गडला एक्सप्लोर करू शकतो. या गणेश दरवाजाच्या बुरुजानंतर एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर उजवीकडे तुम्हाला एक छोटंसं मंदिर लागले. ते मंदिर विष्णू भगवान आणि गणपती महाराजांना समर्पित आहे. जर तुम्ही हा किल्ला व्यवस्थितरित्या एक्सप्लोर केला तर तुम्हाला इथे बऱ्याच अशा ऐतिहासिक वस्तू बघायला मिळतील. इथे जुन्या तोफा आहेत, जुने मंदिर आहेत, जुन्या मूर्त्या आहेत, जुने बांधकाम आहेत, जुने डोह तलाव आहेत, जुने पाण्याचे संचय आहेत आणि तटबंदी तर अजून पण ठाम उभी आहे. चला तर टाइम न घालवता आपण ड्रोनचे काही सुंदर शॉट्स, इव्हिनिंग शॉट्स घेऊया.